जय श्री शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपले स्वागत आहे। मधुकर जेठे यांनी एक प्रश्न विचारलाय। सर, माझी ॲपल बोर आहे, 4 वर्षांचा बाग आहे, 1.5 एकर, आणि मागच्या वर्षी त्याच्यामध्ये फळधारणा झाली नाही आणि या वर्षी ही म्हणावा तशी त्याप्रमाणे फळधारणा झालेली नाही, तर याचं कारण पाऊस असेल का? मधु भाऊ, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। याचं कारण पाऊस नक्कीच आहे, परंतु याचं खरं उत्तर पाऊस नाहीये। तुम्ही म्हणाला असं का सांगताय? पहिली गोष्ट आपण एक लक्षात ठेवायचं आहे की कुठली जी फळबाग आहे, फळबागेची जी एक सवय असते, प्रकृती असते, ती अशी असते, रेस्ट पिरियड मध्ये स्वतःमध्ये स्टोरेज करून ठेवते आणि बहार काळामध्ये ते स्टोरेज फळाच्या रूपाने बाहेर सोडते। ज्याप्रमाणे मुंग्या उन्हाळ्यामध्ये आपल्या वारुळामध्ये सगळं अन्नधान्य साठा साठवून ठेवतात आणि पावसाळ्यामध्ये त्याचा उपभोग घेतात, अगदी अशाच प्रकारे या फळबागांचं एक वृत्ती असते। ॲपल बोर हे एक दुष्काळी आणि खडकाळ रानामध्ये आणि कोरड्या वातावरणामध्ये येणारं हे एक फळझाड आहे। तर या झाडासाठी स्टोरेज असणं अत्यंत गरजेचं आहे। आपण त्याची दरवर्षी छाटणी करतो, परंतु छाटणी करण्यापूर्वी त्याला प्रचंड स्टोरेज केलं जातं आणि ते स्टोरेज जेव्हा त्याच्या खोडामध्ये आणि बुंध्यामध्ये साठतं आणि मधून तिथून आपण त्याला रिकट मारतो, तर हे जे साठलेलं स्टोरेज आहे हे त्याला पुढच्या वर्षीच्या बहारासाठी कामाला येतं। जर तुम्ही एससीटी वैदिकचे बेसल डोस 2, एक रेस्टमध्ये एक बहारामध्ये, असे 2 जर आपण बेसल डोस टाकले तर जास्त झालेल्या पावसामध्ये त्याला जो काही नायट्रोजन एक्सेस होतो त्याच्याबरोबर कार्बन बॅलन्स होईल आणि कार्बन जेव्हा बॅलन्स होतो तेव्हा त्याची शाखीय वाढीबरोबर त्याची उत्पादनीय वाढ होते, म्हणजेच त्याची पालाधारणा आणि त्याची फळधारणा या दोघांची सारखी वाढ होते, फुटवेही सारखी येतात आणि फळही चांगली लागतात। आपण आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब मेंटेन करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये स्टोरेज करणं गरजेचं आहे। तुम्ही आता लगेच त्याला जर बेसल डोस भरला तर तुम्हाला ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षीही त्याचा फायदा नक्की होईल। अशा प्रकारचे अनेक शेतकरी याचा लाभ घेत आहे। आपण आमच्या एससीटी वैदिकच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा। धन्यवाद।